नमस्कार. कालच्या 3 रील्समध्ये आपण बघितलं की पेरिमेनोपॉज म्हणजे काय? त्याची लक्षणं काय? किंवा त्यानंतर आपण काय करावं? आजचा विषय आपला आहे तो म्हणजे मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे नक्की काय? मेनोपॉजमध्ये पेरिमेनोपॉजच्या नंतर आपल्या ओव्हरीजची साईज ही श्रिंक होते, म्हणजे ओव्हरी ही छोटी होते आणि ओव्हरीचं काम काय आहे तर आपले एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स त्यामध्ये तयार होत असतात. बेसिकली फिमेल हार्मोन्स त्यामध्ये तयार होत असतात. तर त्याचं काम पूर्ण बंद होतं किंवा ते तयार होत नाहीत आणि ते तयार होत नाहीत त्यामुळे आपले किंवा लेडीजचे पिरियड्स हे टोटली बंद होतात. जेव्हा पिरियड्स बंद झाल्यानंतरचा पूर्ण 1 वर्षाचा काळ गेला तर आपण म्हणू शकतो की मेनोपॉज आला. तर या प्रोसेसलाच मेनोपॉज असं म्हणतात. आणि एकदा मेनोपॉज आला की बॉडी बायोलॉजिकली बेबीला बर्थ करू शकत नाही. तर ही फक्त पिरियड स्टॉप होतात, आपलं लाईफ स्टॉप होत नाही. त्यामुळे त्याला खूपच टेन्शन घेऊ नये स्त्रियांनी किंवा त्या काळाला खूपच कठीण काळ असं समजू नये. हे एन्जॉय करायची वेळ आहे असं मी सांगेन की फक्त पिरियड स्टॉप होतात. त्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टी ह्या करू शकता. ही एक नैसर्गिक प्रोसिजर आहे, नॅचरल गोष्ट आहे. त्यामुळे त्याला खूप सिरियसली घेऊ नये. तुम्ही बघितलं असेल यात फक्त काही शरीरात चेंजेस होतात. ज्याप्रमाणे पिरियड स्टार्ट होतात जेव्हा मुलगी 10-12 वर्षाची होते किंवा त्या हल्ली काही मुलींना लवकर पिरियड्स असतात. तर त्यावेळेच्या म्हणजे काळाला आपण मेनार्ज असं म्हणतो. त्यावेळेला मुलींमध्येही काही चेंजेस होतात. त्यांची ब्रेस्ट डेव्हलप होते, त्यांच्यात शरीरात थोडासा फ्लफीनेस येतो, त्यांचं वजन थोडंसं वाढतं जे पिरियड स्टार्ट होण्याच्या वेळेला. त्याचप्रमाणे मेनोपॉजमध्येही फक्त शरीरात काही चेंजेस होतात. ते आपण निगेटिव्हली न घेता पॉझिटिव्ह घेतले पाहिजेत. अजूनही बरीच माहिती आहे, पण यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.